नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आता आपण हे जे हळद हे क्षेत्र पाहत आहोत, साधारणतः शेतकरी मित्रांनो आता हे जवळपास सलग हे 2 ते 2.5 एकरचं क्षेत्र आहे आणि शेतकरी मित्रांनी जी घेतलेली मेहनत आणि हे जे आपण आता पाहतो की याच्यामध्ये त्यांचे जे आपल्याला अनुभव आले आहेत, तर थोडंसं काका याच्यामध्ये आपल्याला आता फुटव्याची संख्या दाखवा इकडची ह्या साईडला। तर शेतकरी मित्रांनो आता फुटवे आणि फणी ही शेंग जी भरणीची अवस्था चालू आहे, तर आता हे शेतकरी मित्रांनी आपल्या जे नियोजन केलं आहे हे नियोजन आता आपण पाहू शकता। तर हे शेतकरी मित्रांनो ज्याला ह्या पद्धतीने जशी हळद वाढलेली आहे, आता साधारणतः तुमचा हात वर करा याच्यामध्ये दाखवा शेतकरी मित्रांना असं। तर एक शेतकरी मित्रांनो आपण म्हणतो एक हाईट जी आहे ते 5 ते 6 फूट म्हणतो किंवा एक परसभर। आता हे त्यांच्या डोक्याच्या वर एक हात वर केला तरी त्यांच्या डोक्याला हाताला ती हळद पोहोचलेली आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये हळदीमध्ये फणी आणि शेंगा भरणीची अवस्था आहे। तर अशा अवस्थेमध्ये जे आपल्याला लागणार न्यूट्रिशन आणि अन्नद्रव्य जे फंगीसाईड बुरशीनाशक जे आपल्याला सोडायचे आहेत त्याचं नियोजन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर आता शेतकरी मित्राचा आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगा। शिवाजी विठ्ठल दुगाळे, शिवाजीराव विठ्ठलराव दुगाळे, राहणार वडगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। ठीक आहे। आता एकदा मोठ्या आवाजामध्ये तुमचा मोबाईल नंबर सांगा। 75 88 43 0049। तर ठीक आहे। तर तुम्ही आता हे जे नियोजन केलेलं आहे, आता हे तुम्ही कुठल्या औषधाची किंवा याची जी माहिती घेता तुम्ही कुणाकडनं घेता? हे आमचे वारकड साहेब होते कोळगावचे, बरं, त्याच्याकडून माहिती घेतो हे। ठीक आहे। तर आता शेतकरी मित्रांनो आता जवळपास हे जे आपले शेतकरी मित्र आहेत आता आपण त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेतली आहे। तर आम्ही सांगली औषधाबद्दल तुम्हाला रिझल्ट वगैरे कसे वाटतात? चांगली आहे, चांगले आहेत ना? चांगली आहेत। आज 4-5 वर्ष त्याच्यापासून औषधी घेतो। ठीक आहे। रिझल्ट चांगली यायली तर ठीक आहे। त्यात तुमची मेहनत पण तेवढीच आहे। हो। तर शेतकरी मित्रांनो आता त्यांनी घेतला अनुभव आणि त्यांच्या औषधाची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे पूर्ण माहिती पोहोचलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो साधारणतः हे जे क्षेत्र आहे आता मध्ये एक ओढा वाहतो यांच्या शेतामध्ये, हा ओढ्याचा पण यांच्या शेतामध्ये पूर येतो आणि पलीकडल्या साईडला पण त्यांची जवळपास 1 ते 1.25 एकर हळद आहे। तर ही विहीर आहे त्यांची, बाजूलाच आपण हे पूर्ण पाहू शकतो परिसर। हा याच्यामध्ये आपला कुठलाही बनवाबनवीचा व्हिडिओ नसतो आणि हे शेतकरी मित्रांनी स्वतः अथांग प्रयत्न केले आणि त्यांची मेहनत आहे। तर आता आपण त्यांच्याकडूनच ही माहिती जाणून घेतली आहे। तर शेतकरी मित्रांनो या शेतामध्ये 2 वेळेस पूर पण फिरलेला आहे। पूर परिस्थिती असतेवेळेसुद्धा यांनी केलेले नियोजन हे अप्रतिम आपल्याला दिसत आहे। तर साधारणतः शेतकरी मित्रांनो जे नियोजन केलेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला माहिती आणि नियोजन करायचं असेल तर तुम्ही आमचा नंबर घ्या 95 70 00 36 66। धन्यवाद मित्रांनो।